गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। आजच्या या सुंदर सकाळच्या नवरात्रीच्या वातावरणामध्ये सर्व भाविक सज्जनांचं मनापासून स्वागत। हे निरूपण सद्गुरूंना नमन करून आपण या निरूपणास सुरुवात करूया। बघा, आयुष्यात व्यवहार तर खूप होतात। बघा, प्रत्येक मानवाने विचार करण्याची गरज आहे। आयुष्यात व्यवहार खूप होतात, पण सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कोणी तुम्हाला भेटला आहे का कधी? बघा, विचार करा। ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे। बघा, आपण धन मिळवण्यासाठी क्रूर कर्मांचा वाईट मार्गांचा अवलंब करतो आणि धन पैसा मिळवतो। पण धन पैसा मिळवून सुख भेटतो का? तर नाही। कारण धन आणि पैसा मिळवून जर सुख भेटत असताना तर या देशामध्ये जास्तीत जास्त आत्महत्या करणारा श्रीमंत व्यक्ती आहेत। जास्तीत जास्त आत्महत्या होतात ना, त्या जास्तीत जास्त आत्महत्या श्रीमंत व्यक्तींच्या होतात। असं का बरं? समर्थ पुढे सांगतात की हा सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा या जगामध्ये कोणीच नाही। एक वेळेला सुख फुकट देणारा, सुख फ्रीमध्ये देणारा माझा भगवंत आहे, समर्थ आहे। उलट दुःख आपल्याकडून ते घेतात आणि त्यांच्याकडून सुख अस्सल खणखणीत नाणं आपल्याला देतात। ही कृपा तर आपल्या समर्थांची आहे। नाहीतर या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये असं कोणी आहे का की सुख देईल म्हणून? बघा, तुम्ही विचार करा, कारण ही विचार करण्यासारखीच गोष्ट आहे। कारण हे नवरात्री उत्सवाचे दिवस चालू आहेत। बघा, या नवरात्री उत्सवाच्या दिवसामध्ये माणूस जुगार खेळतो। या बघा, हे औचित्य साधून नवरात्र उत्सव आलेला आहे। जुगार खेळून पैशांची राख रांगोळी करतो। मग त्याने श्रवणाला बसून फायदा आहे का? तर नाही। आपला विचार, आपले आचार कसे असावेत? बघा, जर तुम्हाला धन पैसा मिळवून जर सुख भेटत असेल ना, तर मग देवाची भक्ती करायची गरज काय? बघा, कधीतरी या गोष्टीचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे। आपण रोज उपासना करतो आणि उपासनेमध्ये प्रत्येक जण मनामध्ये एक विचार करतो की देवा, माझी परिस्थिती व्यवस्थित कर। धन पैसा मला मिळू दे, पण तो मिळाला तरी तो चांगल्या मार्गाने मिळू दे, असं आपण सगळ्यांनी देवाला सांगितलं पाहिजे। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, इकडे श्रवणाला बसायचं आणि बाहेरच्या ठिकाणी जो धन पैसा मिळवायचा तो क्रूर कर्माने मिळवायचा, दुसऱ्याला दुःख देऊन मिळवायचा, तर त्या श्रवणाला बसून काही फायदा आहे का? बघा, ह्या गोष्टीचा प्रत्येकाने विचार करायला हवा। कारण स्वारी पुढे सांगतात की या जगामध्ये सुखी असा कुणीच नाही, पण एक मानव मात्र सुखी आहे। तो या भक्तीमध्ये आहे, श्रवणामध्ये आहे। प्रत्येक मानवाला वाटतं की मी जे कमवतो, जरी मी क्रूरपणे कमवत असेल, काळा धंदा करून कमवत असेल, पण मी श्रवणाला बसतो
म्हणजे माझे पाप धुतले जातील. पण तुमचा तो गैरसमज आहे. कारण जेव्हा तुम्ही जरी कितीही भक्ती केली, कितीही उपासना केल्या, कितीही श्रवण केलं, पण तुमच्या हातून जर तुमचे कर्म जर व्यवस्थित होत नसतील ना, तर त्या भक्तीचा काहीही फायदा नाही. पूर्ण ब्रह्मांड फिरा, पूर्ण युग फिरा, कुठेही जा, सत्य ते सत्य आहे. सत्य कधीही लपत नाही. सत्याचा विजय भलेही लेट होईल, पण सत्याचा विजय कोणी रोखू शकणार नाही. हे आजही सत्य होतं, मागेही सत्य होतं आणि पुढेही सत्य राहणार आहे. सत्य ही ईश्वर है. सत्याची कास तू सोडू नको मानवा, कारण या जगामध्ये सत्याशिवाय दुसरं काहीही नाही. जिथे सत्य आहे तिथे राम आहे, जिथे असत्य आहे तिथे क्रूर कर्म आहे. हे या मानवाने लक्षात घ्यायला हवं. माणसाचं जीवन कसं असावं समर्थ पुढे सांगतात. बघा, हसणाऱ्या लोकांची संगत अत्तराच्या दुकानासारखी असते. काहीही खरेदी केलं नाही ना तरी मनाला आनंद वाटतो. बघा, जे आपल्यावर लोक टीका करत असतात, बघा, आपण चांगलं करो की वाईट करो, त्यांच्या मनाला फक्त आनंद वाटत असतो. कारण त्यांची प्रवृत्ती असते ना, ती दोन्हीकडून असते. आपल्या दुश्मनाशीही त्यांची गोडी असते आणि आपल्याशीही गोडी असते. फक्त त्यांचं मनामध्ये एक चिंतन असतं की यांच्यामध्ये दुरावा निर्माण व्हावा. पण आपलं आचरण व्यवस्थित जर असेल ना, तर आपला शत्रूसुद्धा आपल्याला काही करू शकत नाही. आपले कर्म जर तसे असतील ना, तर शत्रूनेही म्हणावं, या माणसाचं खरंच मी एवढा त्रास देतो, तरीही सुद्धा काय वाणी आहे या माणसाची. शत्रूनीही आपली वाहवा करावी. असं माणसाचं आत्मचरित्र असावं, आत्मज्ञान असावं, असे संस्कार असावेत. बघा, आपण कधीकधी या जीवनामध्ये, या संसारामध्ये जीवन जगत असताना कुठे कुठे आपले मित्रमंडळी असतात की आपल्या मुलांबद्दल म्हणतात की तुझा मुलगा किती सुंदर आहे, किती त्याचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे. म्हणजे त्याचा अभिमान आपल्या आईबापाला वेळोवेळी वाटत असतो. मुलाने कसं वागावं. बघा, आता या श्रवणाला बसलेली मुलंसुद्धा आहेत भरपूर. ही खरं तर समर्थांची कृपा आहे की आपल्या घरामधील प्रत्येकजण श्रवणाला आहे. खरं ती ही श्रीमंती ही कुठेच भेटणार नाही. जिथे राम आहे तिथे सर्व काही आहे. बघा, पुढे समर्थ आपल्याला सांगतात की ज्याच्यावर आपण सगळ्यात जास्त प्रेम करतो ना, त्याच्यामध्येच सगळ्यात जास्त ताकद असते आपल्याला सगळ्यात जास्त रडवण्याची. म्हणजेच काय? बघा, समर्थ पुढे सांगतात की ज्या माणसावर, ज्या आपला मुलगा असेल, आपला भाऊ असेल, आपली बहीण असेल, आपली मुलगी असेल किंवा आपली बायको असेल, पत्नी असेल, आपला नवरा असेल, ज्या व्यक्तीवर आपण खूप जास्त प्रेम करतो ना, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर असं काही झालं ना, तर आपण सर्वात जास्त रडतो, सर्वात जास्त दुःखी होतो. कारण का? कारण त्याच्यामध्ये आपल्या भावना दडलेल्या असतात. बघा, तसंच भगवंताचं सुद्धा आहे की जेव्हा आपण उपासना करतो, भक्तिमय वातावरणामध्ये रंगून जातो, आपल्या मनामध्ये, देहामध्ये श्रीराम भरलेला असतो, तेव्हा आपल्यावर काही संकट येतं ना, तेव्हा भक्तजनांनो, परमेश्वराला सुद्धा दुःख होतो. कारण हे आपल्याला माहीत नाही, पण परमेश्वराला दुःख होतोच. कारण जेव्हा त्याचा भक्त संकटामध्ये असतो ना, कारण बघा, जेव्हा आपल्या पूर्वजन्मीचे कर्म असतात, त्या कर्मांचं
भोग आपल्याला भोगावे तर लागतातच, त्याला कुणीही काही करू शकत नाही. पण जेव्हा हे भोग आपण भोगत असतो ना, तेव्हा ते देवाला सुद्धा आवडत नाही, परमेश्वराला सुद्धा आवडत नाही. बघा, आपण म्हणतो खूप मोठं संकट होतं, पण खूप मोठं संकट असताना थोड्या प्रमाणामध्ये निभावलं ही कृपा मात्र समर्थांची आहे. बघा, आपण ज्याप्रमाणे दुःखामध्ये भगवंताची ओढ निर्माण करतो, दुःखामध्ये भगवंताला आपण आपल्या मनामध्ये बोलवून घेतो, पण सुखामध्ये आपण भगवंताला आपल्या मनामध्ये बोलवून घेतो का? जेव्हा तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण होतं ना, तेव्हा तुम्ही भगवंताचा विचार करताना, तेव्हा तुमच्या जीवनात धन संपत्ती एवढी येऊन जाते ना, खरं तर तुमचे हात कमी पडतात. पण जेव्हा तुम्ही सुख आल्यानंतर भगवंताला विसरता ना, तेव्हा तुमच्या क्रूर कर्मांची सुरुवात चालू होते. तुमच्या हातून सत्याचं कार्य होत नाही, कारण हे भोग आहेत ना, ते भोगावेच लागतात. म्हणून जेव्हा आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल ना, आनंदाचं वातावरण निर्माण होईल ना, तेव्हा भगवंताला कधीही विसरू नये. कारण बघा, जिथे नदीचा प्रवाह असतो ना, तुडुंब भरून असलेली नदी कधीही आवाज देत नाही, पण त्याच नदीचा प्रवाह एकदम कमी असतो ना, तेव्हा ती नदी खळखळ जोराचा आवाज करते. म्हणजेच काय? म्हणजेच आपल्याकडं धनसंपत्ती थोडी आली तरी आपण किती गाजावाजा करतो, आणि ती थोडी संपत्ती आली म्हणजे आपल्याला वाटतं या जगामध्ये माझ्यासारखा कुणीच नाही, मीच आहे या जगामधला श्रीमंत माणूस. पण ते श्रीमंतीचा देखावा जो करतो ना, त्याची श्रीमंती खूप थोड्या कालावधीसाठी असते. कारण तुडुंब भरलेली नदी कधीही देखावा करत नाही. पुढे सद्गुरू सांगतात की हा मानव एवढा चंचल आहे ना, की ही नात्यांचा गंध पसरवण्यासाठी, नात्यांचा एक विचार निर्माण करण्यासाठी नात्यांमध्ये एवढा गुंतवून जातो ना. पण बघा, हे शेवट जीवन आहे. काही नाती असतात ना, त्यांना कितीही सजवलं तरीही ती भाड्याच्या घरासारखी असतात. त्यांना तुम्ही कितीही सजवा, कितीही त्यांना जीव लावा, पण तरीही आपली मात्र वाटत नाहीत. पण जेव्हा आपल्या मनाला, बघा, पुढे समर्थ सांगतात की या जीवनामध्ये एकच असं नातं आहे, भगवंताचं आणि भक्ताचं. या भक्ताने जरी भगवंताचा धावा करणं बंद जरी केला ना, तरीही कुठेतरी थोडा लवलेश ठेवून भगवंत मात्र वेळोवेळी या भक्ताच्या मागे फिरत असतो. असं का बरं? कारण भगवंताला आशा आहे, भगवंताला एक आशा आहे, थोडा लवलेश आहे की कधीतरी हा भक्त माझा सुधरेल, कधीतरी भक्तीच्या मागे लागेल. पण हा मानव तसा करतो का? बघा, 2-3-2-2.5 तास श्रवण करतो. श्रवणाला बसल्यानंतर त्याला असं वाटतंय की मी आता देव झालो आहे, माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही. मग श्रवणावरून घरी आल्यानंतर त्याचं डोकं देवारूपाला गेलेलं तेच मस्तिष्क पुन्हा राक्षसरूपी होतं. कारण का? कारण बघा, राक्षसरूपी होतं आणि आठवड्याचे 6 दिवस तो राक्षसच बनून राहतो. जेव्हा 7वा दिवस श्रवणाचा येतो, परत देवरूपाला जातो. अशी भक्ती केली तर चालेल का? बघा, तुम्ही विचार करा. कारण तुमच्या जीवनामध्ये बघा, ही हप्त्यामधून आपण हे श्रवण करतो, पण जर तुम्ही हे रोज श्रवण जर ऐकलं, रोज परमेश्वराच्या मध्ये तुम्ही लीन झालात ना,
तर बघा हा जीवन जगण्याचा आनंद कसा निर्माण होईल. ज्यांना असं वाटत असेल ना की मला हप्त्यातून एकदाच श्रवण केल्यानंतर मी नंतरचे दिवस 6 दिवस असतात ते विसरून जातो, त्यांनी बघा देवाला पण आपली किती चिंता आहे की या सोशल मीडियाद्वारे आपल्याला रोज श्रवण करायला मिळतं. त्यांनी हे रोज श्रवण करावं, कारण इथे बोलवता धणी मात्र समर्थ आहेत, आम्ही मात्र नाम मात्र आहोत. कारण या वैखरीतून काय बोललं जातं ते आम्हाला सुद्धा माहीत नाही. ही वैखरी चालवणारा सद्गुरू आहेत, समर्थ आहेत. कारण ही कृपा आहे ना, ही कृपा अमाप कृपा आहे. भगवंत जेव्हा कृपा करतात ना तेव्हा खरंच या मानवाला कधीच माहीत होत नाही. मग मानव बोलतो की माझा चमत्कार झाला, मला धन प्राप्ती झाली, मला प्रमोशन मिळालं, माझा मुलगा जॉबवर लागला, कामावर लागला, माझ्या मुलीचं लग्न झालं. ही कृपा कोणाची आहे? कधी विचार केला आहे का मानवा तू? बघा, कारण ज्या अनपेक्षितपणे गोष्टी घडतात ना ती कृपा फक्त समर्थांची असते. पण जेव्हा सुख आपल्याला निर्माण होतं ना तेव्हा तुम्ही देवाची आठवण, समर्थांची आठवण जर ठेवली ना तर मागच्या जन्मीचे भोग असतात ते भोग माफ होतात. ते भोगातून आपण मुक्त होतो. जर तुम्हाला मागच्या जन्मीच्या भोगातून मुक्त व्हायचं असेल ना तर या जगामध्ये एकच कार्य करा की आपल्याकडून कोणाला दुःख होईल असं वागू नका. आपल्याकडून जर समोरचा व्यक्ती जर हसतमुख झाला असेल ना, सुखी झाला असेल ना तर मागच्या जन्मीचे दुःख भोग कमी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजेच आपल्यावर जी संकट येतात, आपल्यावर जे संकट निर्माण होतात ती संकट नक्कीच कमी होतील. पण या गोष्टीचं आपण भान ठेवलं पाहिजे. या जगामध्ये फुकट मिळणारं काहीच नाही. फक्त आपले मागच्या जन्मीचे पुण्य असतील किंवा आपल्या आईबापाचं पुण्य असतील हे आपण या श्रवणामध्ये आलो. हे पुण्य खरं तर या जगात कुठे नाही, ही भक्ती या ब्रह्मांडामध्ये कुठे नाही. समर्थ पुढे सांगतात की प्रत्येक नातं हे एखाद्या पक्षासारखं असतं. जर तुम्ही जबरदस्तीने त्याला पकडवून जर ठेवलं ना तर ते मरवून जातं. पण जर तुम्ही त्याला हलके पकडलं तर ते उडून जातं. पण जर तुम्ही त्याला प्रेमाने पकडून ठेवलं ना तर ते नेहमी तुमच्या सोबत राहून जातं. म्हणजेच काय? म्हणजेच या जीवनामध्ये आपण संसार करतो, हे जीवन जगतो, पण आपले आणि आपल्या पत्नीचे कसा व्यवहार असतो, कसा प्रेम असतो, आपला मुलगा, आपली मुलगी, आपल्या पत्नीचं, नवरा बायकोचं नातं कसं असावं. जर त्याच्यामध्ये प्रेमच नसेल तर ते नातं व्यवस्थित राहील का? तर नाही. त्याचप्रमाणे भगवंताचं आणि आपलं नातं कसं असावं, ज्या नात्यामध्ये फक्त विश्वास आणि श्रद्धा असावी. जेव्हा विश्वास आणि श्रद्धा असते ना तर ते नातं आयुष्यभर टिकून राहतं. नाहीतर बघा, आपल्या भक्तीबद्दल कुणीतरी बोलावं की तुमची भक्ती खूप वाईट आहे, तुमच्या भक्तीमध्ये मजा नाही, तुमच्या भक्तीमध्ये एखादा असलेला माणूस किंवा एखादी असलेली स्त्री अशी वाईट कर्म करते, मग तुमच्या भक्तीचा उपयोग काय? मग त्या माणसाचं बोलणं ऐकल्यानंतर हा भक्त काय करतो की मग ही भक्ती सोडून देतो. मग त्याला असं वाटतं की या भक्तीमध्ये कुठेतरी दोष आहे. या भक्तीमध्ये अगोदरपासून गेलेला व्यक्ती जर असं वागत असेल तर मी का बरं जाऊ या भक्तीमध्ये? पण भाविक सज्जनांनो, समर्थ इथे पुढे सांगतात
की हे अरे वेड्या मानवा, त्याचे कर्म तसे होते. कारण कुणावर किती विश्वास करावा हे प्रत्येकाच्या मनाला विचारावं. कारण बघा, प्रत्येक माणूस हा चुकीचा पुतळा आहे. माणसाच्या जीवनामध्ये सुख आहे, पण ते सुखाचं परिवर्तन कोणी दुःखामध्ये करतो आणि कोणी निरंतर सुखामध्ये करतो. देव आपल्याला प्रत्येक वेळी सुख देण्याचा प्रयत्न करतो. बघा, जो वाम मार्गाला गेलेला असतो ना, त्याला सुद्धा सुधारण्याचा प्रयत्न करतो. पण त्याची इच्छाच नसेल सुधारण्याची, तर परमेश्वर तरी काय करेल, समर्थ तरी काय करतील. मग तो समोरचा जर वाईट वागत असेल तर त्या पंथाचा आणि त्या भक्तीचा काय संबंध मानवा. तू त्यामागे विचार करून घेऊ नकोस. कारण तुझी भक्ती करतोय ना, ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. श्रीरामांची भक्ती आहे, श्रीकृष्णांची भक्ती आहे, दत्तगुरूंची भक्ती आहे. या ब्रह्मांडामध्ये एकच सत्य आहे, श्रीराम समर्थ. त्याच्याशिवाय बाकी काही नाही, सर्व तथ्य आहे. आणि प्रत्येक भक्तीमध्ये प्रत्येक या भक्तीमध्ये काही ना काही दोष मात्र असतोच, पण तो फक्त जीवाचा असतो, भक्तीचा दोष नसतो. कारण हा जीवात्मा आहे ना, हा जीवात्म्यामध्ये एक राक्षस आहे. हा राक्षस म्हणजे अहंकार. कारण प्रत्येक भक्तीमध्ये अहंकार रूपी राक्षस मात्र आपलं तोंड वासून इथे आलेला असतो. पण त्या राक्षसाच्या तोंडामध्ये कुणी जावं आणि कुणी त्याला बाहेर फेकावं हे या मानवाने ठरवावं. म्हणून हे असे राक्षस प्रत्येक या श्रवणामध्ये, प्रत्येक या भक्तीमध्ये असतातच. पण या अशा राक्षसापासून या मानवाने सावध राहायला हवं. या पूर्ण मानवाने त्याच्यापासून दूर राहायला हवं. जरी आपल्या भक्तीबद्दल कुणी वाईट बोलत असेल, वाईट विचार करत असेल, तर त्यांच्याशी बोलत बसू नका. आपल्या भक्तीचं किती महत्त्व आहे हे त्यांना सांगत बसू नका. कारण तिथे आपली अधोगती असते. कारण ज्याच्या मनामध्ये आपल्या भक्तीबद्दल दुर्विचारच आहे, त्याचे विचारच चांगले नाहीत, तर त्याला आपण कितीही चांगलं सांगितलं तरीही तो खरं मानणार नाही. म्हणून बघा, कधी काय होतं की हा माणूस आहे ना, हा माणूस या भक्तीबद्दलच्या विचारांसाठी दुसऱ्याशी भांडण करतो की माझ्या भक्तीबद्दल असं बोलू नको, माझी भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. मग तो दुसरा पण व्यक्ती असतो, तो सुद्धा बोलतो की तुझी भक्ती श्रेष्ठ नाही आहे, या जगामध्ये काहीच श्रेष्ठ नाही आहे. मग हा श्रवणाला असलेला माणूस तो त्याच्याशी भांडायला उठतो. पण हे चांगलं आहे का? तर नाही. समर्थ सांगतात, आपण जी भक्ती करतो ना, त्याचा कुणालाही सांगू नये. आपली भक्ती किती श्रेष्ठ आहे हे सांगू नये. कारण ही आपण भक्ती करतो, त्याचं आत्मपरिवर्तन करावं, आपल्या आत्म्यास सांगावं, आपल्या बुद्धीला चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे हे आपण आपल्या बुद्धीला सांगावं. दुसऱ्यांशी बोलून आपल्या वैखरीची वाट लावू नये, आपल्या वैखरीला दोष देऊ नये. कारण दुसऱ्यांची जेव्हा आपण भांडण करतो ना, तेव्हा आपल्या वैखरीमधून अपशब्द निघून जातात आणि तेव्हा आपलं पुण्य मात्र कमी होतं. म्हणजेच बघा, एखादा माणूस असतो की तो वर्षानुवर्ष भक्ती करतो, देवामध्ये परमेश्वरामध्ये लीन होतो, पण त्याच्या जीवनामध्ये असा एक प्रसंग येतो की त्या प्रसंगामध्ये असं संकट ओढवतं की पूर्ण केलेली भक्तीची राख रांगोळी करतो, पूर्ण भक्ती विसरून जातो आणि मग क्रूर कर्म करायला चालू करतो. म्हणजेच काय बघा, समर्थ इथे सांगतात की समर्थ जेव्हा एखाद्या व्यक्ती बघा
एखादा व्यक्ती असतो, एखादा मानव असतो, तो कोणत्या ना कोणत्या करिअरमध्ये असवा का कोणत्या धंद्यामध्ये असो की त्याच्यामध्ये तो सक्सेसफुल होतो ना. सक्सेसफुल होण्याचा पण एक मार्ग आहे की आपली कोणी कॉपी करायला लागलं ना तर समजा की आपण सक्सेसफुल झालो आहोत. सगळ्यात आपण कसे आहोत हे ओळखण्याचा एकमेव मार्ग आहे की आपल्यासारखं कोणी वागायचा प्रयत्न करत राहिला ना तर आपण समजावं की आपल्यामध्ये सुंदर गुण आलेले आहेत, सुंदर विचार आलेले आहेत, पण त्याचासुद्धा गर्व होऊ नये. हेच खरी भक्ती आहे. समर्थ पुढे सांगतात की हे मानवा, या जगामध्ये क्रूर कर्म तर घडतच राहणार आहेत, पण तुझे सद्गुण विचार असे पेरत जाणा की या प्रत्येक बीजातून एक रोपटं तयार होईल आणि त्या रोपट्यातून फक्त सद्गुण पसरतील, बाकी दुराचार सर्व दूर होतील. आपल्या जीवनामध्ये अशी एक वेळ येते तेव्हा असं वाटतं की आता सर्व काही संपलं आहे, आता मी काय करू. पण त्या मानवाला समर्थ सांगतात, हे मानवा, तू त्या सूर्याकडं बघ, तू त्या चंद्राकडं बघ. सूर्य म्हणजे बघा एक मावळणारा सूर्य असतो. मावळणारा सूर्य या गोष्टीचं प्रतीक आहे की शेवट पण खूप सुंदर असू शकतो. बघा, जेव्हा मावळणारा सूर्य असतो ना त्याच्या अस्ताला जातो तेव्हा त्याचं सुंदरता बघा. टेकडीच्या आड असतो आणि टेकडीच्या आड असलेला हा सूर्य लालबुंद झालेला असतो, पण तो लालबुंद झालेला सूर्य त्या टेकडीच्या वातावरणामध्ये असं काही रंग आणून ठेवतो ना की बघणाऱ्याचं मन एकदम तेजोमय होऊन जातं. कधीतरी आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल ना, खूप दुःख जर तुमच्या जीवनात जर असतील ना, असं वाटत असेल की सर्व मार्ग माझे संपले आहेत, तर हे मानवा, या सूर्याकडं बघ. जरी त्याचा सूर्योदय झाला असेल तरी बघा सकाळ होते, सूर्य उगवतो. सूर्य उगवल्यानंतर त्याचं नवचैतन्य किती शुभ्र असतं, तेजोमयी असतं. पण जेव्हा ऊन बघा मध्यांतर होतो, दुपार होते, तेव्हा कडक ऊन पडतो, तेव्हा सूर्य मात्र दिसत नाही, त्याच्याकडे पाहावंसं वाटत नाही, कारण एकदम क्रूरपणा झालेला असतो. पण तोच सूर्य जेव्हा संध्याकाळ होते ना तेव्हा मावळताना त्याच्याकडे बघ मानवा. जरी किती दुःख जरी असलं ना, कितीही तापलेला जरी सूर्य असला ना, तरी तो आपल्या रूपानं सर्व जीवाला एक सुगंध निर्माण करून टाकतो. म्हणून तुझ्या जीवनामध्ये जरी दुःख असेल तरी घाबरू नकोस. समर्थ तुझ्या पाठीशी आहेत, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. कारण या जीवनामध्ये दुःखाला तू घाबरशील ना तर या जीवनामध्ये तू भक्ती करणार नाहीस. जेव्हा दुःख येतील तेव्हा समजून जा, समर्थ तुझ्या जवळ आले आहेत मानवा. पुढे समर्थ सांगतात की बघा, एक पाण्याचा एक थेंब असतो, गरम तव्यावर पडला ना तर तो नष्ट होऊन जातो, पण कमळाच्या पानावर पडला ना तर तो चमकायला लागतो, आणि जर शिंपल्यात पडला ना त्याचा मोती बनतो. आणि पाण्याचा थेंब तर तोच असतो, फरक मात्र त्याच्या संगतीचा असतो. म्हणून या जीवनामध्ये या मानवाची संगत किती महत्त्वाची आहे. तू ज्या पद्धतीने कर्म करशील, तुझ्या सभोवताली संगत करशील, तसा तू हिरा बनशील. बघा, हे समर्थांची वाक्य आहेत ना. खरं तर या मानवाला या जीवनामध्ये कसं जगावं, कसं चैतन्य निर्माण करावं हे सांगण्याचा जणू प्रयत्न करत आहेत. पण हा मानव मात्र ऐकतो का? तर नाही, त्याचं लक्षच नाही. या मानवाला, हा मानव अंध झाला आहे.
अंधभक्त झाला आहे. त्याला असं वाटतं की मी जे करतो ते कुणीच पाहत नाही, मी जे करतो ते कुणालाच माहीत नाही. पण हे मानवा, तू जे क्रूर कर्म करत आहेस ना, त्याच्यावर कटिबद्ध लक्ष आहे परमेश्वराचं, समर्थांचं. तू जरी ही भक्ती करत असलास तरी तू मनामध्ये विचार करू नकोस की मला कोणी पाहत नाही. पण तू क्रूर कर्म लवकर थांबव, व्यवस्थित संगतीमध्ये राहा. समर्थ पुढे सांगतात की या जीवनामध्ये नाते आणि पाणी एकसारखीच असतात. ना कोणता रंग असतो, ना कोणतं रूप असतं. आयुष्यातील अस्तित्वासाठी, जगण्यासाठी दोन्हीही अतिशय महत्त्वपूर्ण असतात. बघा, ही नाती असतात ना, जशी आपण जपू, जसं आपण प्रेम लावू, तशी ती जवळ येतात. पण जर आपण नात्यांमध्ये प्रेम निर्माण करतो, तोच प्रेम जर भगवंताशी निर्माण केला ना, तर या जगण्याचा आनंद एवढा वाढेल ना, ही भक्ती एवढी श्रेष्ठ होईल ना, की आपण बोलावं आणि समर्थांनी ऐकावं. आपण जी क्रिया करावी आणि समर्थांनी त्याला उत्तर द्यावं, अशी भक्ती आपण करतो का? हे ज्ञान आपण ग्रहण करतो का? बघा, समर्थ पुढे सांगतात, या मानवाने जर या जीवाशी जसा प्रेम करतो, या सजीवाशी जसा प्रेम करतो, तशी लीन भक्ती, तसं प्रेम जर याने भगवंताशी केलं ना, तर तो देवरूपास प्राप्त होईल. पण असं प्रेम भगवंताशी करतो का? तर नाही. जरी या भक्तीमध्ये जरी हा मानव लीन जरी झाला ना, तरी परमेश्वराकडे काय मागतो? मला धन दे, संपत्ती दे. पण असं कधीच मागत नाही की मला तुझ्या चरणापाशी ठेव, माझ्या जीवनामध्ये वाईट कर्म होतील, अशी माझी इच्छा होईल, अशी माझी इच्छा होऊ देऊ नकोस. वाईट जेव्हा कर्म करायची वेळ येतील, तेव्हा तुझं मला स्मरण होऊ दे. कारण तुझं जेव्हा स्मरण होईल ना, तेव्हा माझ्या हातून वाईट कर्म घडणार नाहीत. प्रत्येक सज्जन भक्ताने, प्रत्येक मायबाप श्रोत्याने देवापुढं, परमेश्वरापुढं एकच मागणं करा की हे परमेश्वरा, मला धन संपत्ती काहीच नको, मला तुझ्या चरणापाशी ठेवा. तुमचे चरण जेव्हा माझ्या मस्तकी लागतील ना, तेव्हाच मला खरा आनंद निर्माण होईल. बघा, समर्थ पुढे सांगतात की हे भक्ता, जेव्हा तू हे मागणं मागशील ना, तेव्हा त्या मागण्यामध्ये सर्व सुख निर्माण होईल. सर्व तू न मागता तुला भेटेल. पण तू जर मागायची सुरुवात करशील ना, तर तुला ते मिळणार नाही. तू धन संपत्ती जर मागशील ना, तू असं काहीतरी माग की त्या एका मागणीनं तुला सर्व काही मिळून जाईल. आणि ते मागणं म्हणजे काय? तर आपण परमेश्वरापुढं एकच मागणी करावी की हे परमेश्वरा, मला तुमच्या चरणापाशी स्थान द्या. कारण तुमचे चरण माझ्या डोळ्यांपुढे दिसतील ना, तेव्हा मला क्रूर कर्म करण्याची, असत्य वागण्याची माझी इच्छा होणार नाही आणि माझं जीवन सुखकारी होईल. ही जर इच्छा प्रत्येक भक्ताची असेल ना, तर बघा, जिथे परमेश्वराचा वास असतो ना, तर परमेश्वर त्याला कधीच गरिबी येऊन देत नाही. परमेश्वराची कृपा त्याच्यावर प्रचंड असते. म्हणून आपण धन संपत्ती मागण्यापेक्षा ना, परमेश्वरालाच मागून घ्या, तर आपोआप धन संपत्ती तुमच्या पदरामध्ये येईल. म्हणजेच या जीवनामध्ये जर मागायचे असतील तर परमेश्वरालाच मागून घ्या. बाकी सर्व तथ्य नाही, सर्व व्यर्थ आहे. या जगात श्रीराम आहे, या ब्रह्मांडामध्ये श्रीराम आहे.
जगी स्थळी पाषाणे पूर्ण भरलेला श्रीराम आहे. जय जय रघुवीर समर्थ.